मालेगावात दशामाता मूर्ती विसर्जन निर्विघ्न, अग्निशमन दलाचा चोख बंदोबस्त। मालेगाव सालाबाद प्रमाणे यंदाही श्री दशामाता देवीच्या मूर्तीचे विसर्जन शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी मालेगाव शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या वतीने चोख नियोजन व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। मालेगाव शहरातील गिरणा नदीपात्र कॅम्प, गणेश कुंड, वीर एकलव्य पूल, नदीपात्र आणि महादेव कुंड अशा 4 ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी नियोजित व्यवस्था करण्यात आली होती। मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 4ही विसर्जन स्थळी जीवरक्षक जवानांची पथके तैनात करण्यात आली होती। एकूण 12 जीवरक्षक जवान आणि एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती। रात्रीपासून सुरू असलेली दशामाता मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया शनिवारी सकाळी सुमारे 6 वाजेपर्यंत सुरू होती। या कालावधीत 4ही विसर्जन कुंडांवर सुमारे 500 दशामाता मूर्तींचे निर्विघ्न विसर्जन करण्यात आले। भाविकांची मोठी गर्दी असूनही अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्क राहून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली। विसर्जनाच्या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी लक्ष ठेवत आवश्यक सूचना संबंधित पथकांना दिल्या। जीवरक्षक जवानांच्या सतर्कतेमुळे विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडली। या बंदोबस्तासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रफिक खान तसेच जीवरक्षक परेश लोंढे, अमोल जाधव, जालिंदर जाधव, भूषण अहिरे, तुकाराम जाधव, शुभम पाटील, शाहबाज बेग, किरण सूर्यवंशी, राकेश पगारे, कृष्णा कोळपे, निलेश जाधव आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अग्निशमन दलाच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे श्री दशामाता देवीच्या मूर्ती विसर्जनाचा सोहळा शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। टीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे, मालेगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।